मुंबईकरांसाठी बातमी महत्त्वाची, कारण मध्य रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झालेली आहे। बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये मालगाडीच्या इंजिनात बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे कर्जत आणि मुंबई दिशेकडे लोकल वाहतूक 25 ते 30 मिनिट उशिराने सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। सकाळी 11च्या सुमारास कर्जतच्या दिशेने ही मालगाडी निघालेली होती। अधिकचे अपडेट आपण या संदर्भात आमच्या प्रतिनिधींकडून घेऊयात। नेमकं काय घडलेलं आहे? मध्य रेल्वेची वाहतूक आता सध्या उशिराने सुरू असल्याचं कळत आहे, मात्र ही मालगाडी हटवण्यात आलेली आहे का? सविस्तर अपडेट। सेजल, सकाळी 11च्या सुमारास ही मालगाडी जी आहे ही मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये त्याचं इंजिन बंद पडलं। चाकरमानी जी आहेत सकाळच्या सुमारास मुंबईकडे निघालेले असतात कामासाठी, मात्र ही मालगाडी बंद पडल्यामुळे कर्जत आणि सीएसएमटी दोन्ही दिशेकडील वाहतूक बंद झालेली होती। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी बदलापूर रेल्वे स्थानकात झाली आहे। जवळपास 25 ते 30 मिनिटं उशिरानं लोकल धावत आहेत। आता जी अपडेट आहे ती म्हणजे एक 10 मिनिटापूर्वी ही मालगाडी जी आहे ही मालगाडी आता कर्जतकडे रवाना झाली आहे। त्यामुळे ही संपूर्ण वाहतूक सुरळीत व्हायला किमान एक अर्धा ते पाऊण तास लागेल। आता 25 ते 30 मिनिटं उशिराने लोकल धावत असल्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सेजल, निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। एकंदरीत आपण पाहतोय रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। अर्ध्या तासानंतर मालगाडी कर्जतच्या दिशेने रवाना सुद्धा झालेली आहे। बदलापुरात मालगाडीचं इंजिन बिघडलेलं होतं। तर आपण पाहतो यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। मात्र राज्याच्या राजकारणातून या क्षणाची महत्त्वाची बातमी, राज्यात पुन्हा भूकंप होणार का हा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। मात्र असं मी का म्हणतेय, कारण ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या गळाला लागतायत ही चर्चा सध्या सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या कार्यक्रमाला हजर होते आणि त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे शरद पवार गटात देखील अस्वस्थता आहे की काय, ही परिस्थिती आहे। शरद पवार गटाचे आमदार खासदार हे दादांच्या संपर्कात आहेत, हा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी खरं तर केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा भूकंपासारखी परिस्थिती निर्माण होणार का हा सवाल आहे। सध्या केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात चर्चा ऑपरेशन टायगरची। दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर हे सुरू झालंय। हा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण शिंदेंच्या खासदाराच्या घरी ठाकरेंचे 3 खासदार उपस्थित असल्याचं बघायला मिळालेलं आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेहभोजन ठेवण्यात आलेलं होतं। शिवाय या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अर्थातच संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे उपस्थित होते अशी माहिती आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या संदर्भातली सविस्तर अपडेट जाणून घेतोय, ती म्हणजे ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या गळाला, त्यामध्ये संजय जाधव यांचं नाव समोर येतंय, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे यांचं देखील नाव समोर येतंय। त्यामुळे आता हे खासदार शिंदेंच्या गळाला लागलेत का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। काही ऑपरेशन टायगर फिगर काही नाही आहे, कुठल्याही प्रकारची कुठलीही उगा अफवा आहेत या सगळ्या गोष्टीच्या। कोणीही आमच्या संपर्कात नाही आहे किंवा कोणीही आमच्या एकाही खासदाराच्या सोबत संपर्कात नाही आहे। या गोष्टीला आपण पहिले पण सांगितलं, आज पण सांगतो की विनाकारणचा चर्चा करून जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून याच्याकडे लक्ष माझं म्हणणं वेधणं जरा ठीक राहणार नाही। तर हे सर्व ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या डिनरला दिसलेले आहेत, त्यावरून आता वादही सुरू झालाय। कारण जेवढ्यांना फोडायचं तेवढ्या लोकांना फोडा आणि डाग असलेल्यांना घ्यायचं त्यांना घ्या। ऑपरेशन टायगरवरती आदित्य ठाकरे यांनी खरं तर हे चॅलेंज दिलं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। स्वार्थीपणा, हावरटपणा हा संपतच नाहीये असं सुद्धा या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे, म्हटलेलं आहे। सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे। त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे। ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन, ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील, आम्ही बोलत नाही डाग अच्छे आहेत, भाजप बोलतं डाग अच्छे, पण घ्यायचं असेल घ्या। हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे? म्हणजे ह्यांचं स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाहीये।
आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं हे आपण पाहिलं. महायुती आणि महाविकास आघाडीमधला वाद पाहिला. मात्र आता महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार केला. महाजी शिंदे पुरस्कार देऊन हा सत्कार झाला आणि या सत्कारावरून उद्धव ठाकरे हे खरं तर नाराज आहे. मात्र शिंदेंच्या याच सत्कार सोहळ्यामध्ये ठाकरेंचा एक खासदारही उपस्थित होता अशी सुद्धा माहिती सध्या मिळते. एकंदरीत उत्तर पूर्व मुंबईचे ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील हे या सोहळ्याला उपस्थित होते असं बघायला मिळालेलं आहे. ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे, शक्ती प्रदर्शन केलंय. मात्र यावेळेस खासदार संजय दिना पाटील गैरहजर होते आणि हेच संजय दिना पाटील जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला मात्र उपस्थित असल्याचं बघायला मिळालेलं आहे. ठाकरे गटाचे खासदार होते दिना पाटील, ते सुद्धा बैठकीला होते. मात्र त्यांच्यावर टीका झाली. काल जो आमचा कार्यक्रम झाला शिंदे साहेबांचा सत्कार झाला. नाही, मला असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत. मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे युबीटीच्या खासदारांनी, तर त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे. तर एकीकडे उद्धव ठाकरे शिंदेंच्या सत्कारावर नाराजी व्यक्त करतायत, दुसरीकडे त्याच सत्कार सोहळ्यामध्ये त्यांचा खासदार उपस्थित राहतोय. यावरून आता राजकारण चांगलंच तापण्याची आणि रंगण्याची सुद्धा चिन्ह आपल्याला दिसत आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी महत्वाची आहे. एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर हे सुरू झालेलं आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगलेली आहे. कारण ठाकरेंच्या सेनेमध्ये वेगवान घडामोडी सध्या घडत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. ठाकरेंचा एक खासदार एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होता, तर आणखी 3 खासदार हे शिंदेंच्या मंत्र्यांनी बोलावलेल्या डिनरला उपस्थित होते आणि त्यामुळे ठाकरेंचे साधारणतः 4 खासदार शिंदेंच्या गळाला लागलेत का याची कुजबूज सध्या सुरू झाली आहे. तर आपण पाहतोय आदित्य ठाकरेंची डॅमेज कंट्रोलसाठी दिल्लीमध्ये ते आल्यात का याची देखील चर्चा रंगली असल्याचं बघायला मिळत आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून या संदर्भात अधिकची अपडेट. ठाकरेंचे 3 खासदार डिनरला तर 1 खासदार मात्र शिंदेंच्या सत्काराला उपस्थित असल्याचं बघायला मिळालं. ठाकरेंचे 3 खासदार प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला सुद्धा उपस्थित राहिले. यानंतर जर महत्वाचा मुद्दा बघितला तर संजय दिना पाटील एकनाथ शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी हजर होते. तर आदित्य ठाकरे मात्र तातडीने दिल्लीमध्ये गेले, खासदारांची भेट घेतली आणि डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे का हे पाहणं महत्वाचं आहे. राज्यातही ठाकरेंना धक्का आहे. राजन साळवी यांचा मात्र जय महाराष्ट्र बघायला मिळालेला आहे. आणि यानंतर आपण पाहतोय दिल्लीमध्ये जरी आदित्य ठाकरे गेले असले तरी डॅमेज कंट्रोल होणार का हा मुद्दा असताना आणखी एक मोठी बातमी आहे. राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एक डिनर डिप्लोमसी बघायला मिळते. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला नरेश म्हस्के आणि श्रीरंग बारणे उपस्थित होते अशी माहिती आता विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खरंच ठाकरेंचे खासदार फुटणार आहेत का, आमदार फुटणार आहेत का अशी अतिशय मोठी शक्यता जी आहे, अतिशय मोठी माहिती जी आहे ती सध्या सूत्रांनी दिलेली आहे. मात्र एकंदरीत पुन्हा एकदा दिल्लीमध्ये ही नवीन डिनर डिप्लोमसी आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटात नेमकं चाललंय तरी काय हाच सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. शिंदे आणि ठाकरे गटात नेमकं घडतंय काय हा प्रश्न असताना आता आदित्य ठाकरे यांच्या भेटीला ठाकरे गटाचे खासदार पोहोचायला सुरुवात झाली. कारण खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार अरविंद सावंत हे सुद्धा या ठिकाणी पोहोचले असल्याचं बघायला मिळालं. आपल्याला आठवत असेल गेल्या काही दिवसांपूर्वीच आम्ही सर्वजण एक आहोत आणि 9चे 9 खासदार आम्ही आहोत, यातून एकही जण शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार नाही असं ठाकरेंच्या सर्व खासदारांनी ठणकावून सांगितलेलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा असे काही घडतं का, पुन्हा राज्याच्या राजकारणात भूकंप येतो का हे पाहणं महत्वाचं असताना थेट आदित्य ठाकरे यांची भेट आता घेतली जाते. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहे. त्यामुळे काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात वादळही येण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र नेमकं सध्या काय घडतंय या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय अपडेट्स वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20 मध्ये. आदित्य ठाकरेंनी आता राहुल गांधींची भेट घेतली. राहुल गांधींसोबत आदित्य ठाकरे यांची चर्चा झाली. मात्र दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
राजन साळवी आज ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आज होणाऱ्या पक्षप्रवेशावेळी राजन साळवी यांचे शेकडो कार्यकर्ते कोकणातून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. त्यांनी आता राजन साळवी यांच्या नावाचा जयघोषही केलाय. हे सर्व कार्यकर्ते साळवी यांच्या पक्षप्रवेशावेळी हजेरी लावणार आहेत. कुडाळमध्ये माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसला. कुडाळ नगरपंचायतीतील महाविकास आघाडीच्या 7 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 5, काँग्रेसचे 2 असे एकूण 7 नगरसेवक आहेत ज्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे. बहुजन समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी आणि माजी अध्यक्ष यांची पक्षातून हकालपट्टी झालेली आहे. बसपाचे प्रभारी अशोक सिद्धार्थ आणि माजी प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे यांची देखील पक्षातून हकालपट्टी झाली आहे. संदीप ताजणे यांनी पक्षशिस्त मोडली आणि पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा निवडणूक लढवणार आणि राजकारणाच्या मैदानात येणार असं सांगितलं. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा निवडणूक पराभूत झाल्यानंतर यापुढे विधानसभा लढवणार नाही असं जाहीर केलं. छगन भुजबळांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगलेली असं असताना देवेंद्र फडणवीसांनी सकाळ सन्मान सोहळ्यामध्ये भुजबळांच्या भाजप प्रवेशासंदर्भात एक अतिशय सूचक विधान केलं. हातात बालभारतीचं पुस्तक घेतलं आणि छगन कमळभग असं त्यांनी म्हटलं. फडणवीसांनी भुजबळांच्या पक्षप्रवेशाचे थेट संकेत दिले. पालघर जिल्ह्यात वसई विरारजवळ लोकसंख्या झपाट्यानं वाढते आहे, म्हणूनच या भागामध्ये आता 3रं विमानतळ सुरू करण्याची परवानगी मोदींनी दिलेली आहे असं फडणवीस सकाळ सन्मान सोहळ्यामध्ये म्हणाले आहेत. लाडकीमुळे कोणतीही योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. शिवभोजन थाळी बंद होणार या केवळ अफवा आहे आणि या सर्व योजना सुरू राहणार आहे असंही त्यांनी सांगितलंय. सांगली जिल्हा बँकेकडून कर्ज घेऊन मृत्यू झालेल्या 6,000 शेतकऱ्यांच्या वारसांना वसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या. थकीत 59,000 शेतकऱ्यांपैकी 40,000 शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या. आतापर्यंत 325 मृत शेतकऱ्यांच्या वारसांना नोटीस दिली आहे. 70 लाख रुपये वसूलही करण्यात आलेले आहेत. कानपूरमधल्या भोंदूबाबाला नाशिकच्या ग्राहक न्यायालयानं दणका दिला असल्याचं बघायला मिळालंय. तर फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयानं हा दंडही ठोठावलाय. ग्राहक न्यायालयाच्या निर्णयाचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून स्वागत झालं. सडकोमधील महिलेने कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी या भोंदूबाबाची मदत घेतली होती अशी देखील माहिती सध्या मिळते. शासकीय जिल्हा रुग्णालयासाठी विविध आवश्यक पदांना मंजुरी देण्याची प्रक्रिया लांबली. हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं. पदमंजुरीवरती 2 आठवड्यामध्ये ठोस उत्तर सादर करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठानं सरकारला दिले. पुणे महापालिकेचं अंदाजपत्रक सलग 4थ्या वर्षी मार्च महिन्यात सादर होणार आहे. जानेवारीमध्ये हे अंदाजपत्रक सादर करणं आवश्यक आहे. असं असताना हे अंदाजपत्रक मार्च महिन्यामध्ये सादर होईल. पालिकेच्या विविध भांडवली कामं, वॉर्डस्तरीय कामं, महत्त्वाकांक्षी प्रकल्प, उत्पन्न आदीचा ताळमेळ घालणारे हे अंदाजपत्रक आहे आणि हे शहराच्या विकासाची दिशा देखील दाखवणारं असणार आहे. नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या 128 थकबाकीदारांवर नवी मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. यातील 30 थकबाकीदारांनी नोटीस मिळाल्यानंतर आपली थकबाकी आणि मालमत्ता कर जमा केला. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये तब्बल 7 कोटींची भर सुद्धा पडली असल्याचं बघायला मिळत आहे. कराड ढेबेवाडी या मार्गावरती एसटी चालकाच्या प्रामाणिकपणाचं कौतुक होत आहे. बसमध्ये विस्तारलेली वृद्ध शेतकऱ्याची 50,000 रुपयांची पिशवी या प्रामाणिक एसटी चालकानं परत केली आहे. कराड आगाराचे एसटी चालक घाडगे आणि वाहक कांबळे यांचा एसटी कामगार संघटनेकडून सन्मान आणि सत्कारही केला जातोय. शिवाजीनगर आणि स्वारगेट एसटी बसस्थानक विकसित करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा आणि 1 मे 2025 रोजी प्रकल्पाचं भूमिपूजन करावं. या दृष्टीने आता आवश्यक ते सामंजस्य करार तातडीने पूर्ण करा. हे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कुलाबा वांद्रे सिप्स भुयारी मेट्रो 3 या मार्गिकेवरील बीकेसी कुलाबा टप्पा मार्गिकेचे 93% काम पूर्ण झाले. या टप्प्यातील बीकेसी आचार्य अत्रे चौक वरळी टप्पा 2A या मार्च अखेरपर्यंत सेवेत दाखल करण्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं नियोजन आहे. त्यानुसार आता टप्पा 2A च्या कामाला वेग सुद्धा देण्यात आलेला आहे.
यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराविरोधात आज अभाविपचा अर्थातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा महाआक्रोश मोर्चा निघालेला आहे. या मोर्चाला पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थित राहणार आहे. 61 प्रकारच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा सध्या काढण्यात येणार आहेत. त्यातील काही मागण्या आणि पुनर्मूल्यांकनाचे बदललेले निकष तात्काळ रद्द करावे आणि पूर्वीच्या पद्धतीने पुनर्मूल्यांकन करण्यात यावं, या मागण्या या विद्यार्थ्यांच्या आहे. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार मुलींना 100% मोफत शिक्षण देण्याच्या योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, असं सुद्धा या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, असं सध्या तरी आपल्याला बघायला मिळतंय. एकंदरीत नुकत्याच लागलेल्या सत्र परीक्षेचे चुकीचे निकाल दुरुस्त करावे, त्वरित सुधारित निकाल लावावे, उत्तरपत्रिकेचे छायांकित प्रत 100 रुपये प्रतिविषय करण्यात यावी, यासाठी खरं तर हा मोर्चा निघालेला आहे. या क्षणाची पुण्यातली आपण लाईव्ह दृश्य पाहतोय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा महाआक्रोश मोर्चा जो आहे तो आता काढलेला आहे. मोठ्या संख्येने तरुणाई खरं तर या मोर्चामध्ये उतरली असल्याचं पाहायला मिळते. पुणे विद्यापीठाविरोधात हा महामोर्चा निघालेला असल्याचं आपण पाहतो. अधिकचे अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर देत आहेत. नितीन, आपण पाहतोय या विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या आहेत. मुख्य मागणी नेमकी कोणती आहे ज्याच्यासाठी हे सर्व विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले? निश्चितपणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं हे आंदोलन आहे आणि पुणे, नगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यातील या विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. पुणे विद्यापीठाचं जे कार्यक्षेत्र आहे या 3 जिल्ह्यांमध्ये आहे. 3 जिल्ह्यातले विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे पुनर्मूल्यांकनाचे जे निकष बदलले आहेत ते रद्द करून पूर्वीच्या पद्धतीने पुनर्मूल्यांकन करण्यात यावं ही त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मुलींना 100% मोफत शिक्षण देण्याची योजना आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही, ही एक त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर निवडणुका विद्यापीठातल्या महाविद्यालयांमधल्या झालेल्या नाहीत, त्या रखडलेल्या आहेत, त्याची देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि उत्तरपत्रिका जी विद्यार्थ्यांना देण्यात येते त्यांनी मागणी केल्यानंतर त्याची छायांकित पत 100 रुपयांना करण्यात यावी, त्याचं शुल्क अधिकचं आहे. अशा एकूण 60 ते 65 प्रकारच्या मागण्या या विद्यार्थ्यांच्या आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की खूप अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून या प्रलंबित आहेत. प्रशासन, विद्यापीठ प्रशासन त्याला दाद देत नाही, त्यामुळे त्यांनी हा धडक मोर्चा काढलेला आहे. निश्चितच धन्यवाद नितीन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी. महत्त्वाचा मुद्दा या विद्यार्थ्यांच्या 61 प्रकारच्या मागण्या आहे आणि त्या मागण्या आता मान्य केल्या जातात का? मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुली सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांच्या या मागण्यांकडे आता सरकार किती गांभीर्यानं लक्ष देतं आणि याशिवाय विद्यापीठ प्रशासन कसं पाहतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अलमट्टी विभागात दुहेरीकरणाचं काम केलं जातंय. रेल्वे प्रशासनानं हुबळीकडे येणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या, त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. सोलापूर होसपेठ दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसचा यामध्ये समावेश आहे. सोलापूरकर प्रवाशांना मोठा फटका यामध्ये बसणार आहे. महाकुंभ मेळ्यासाठी हुबळी ते वाराणसी अशा विशेष रेल्वेच्या 6 फेऱ्या आहेत. ही ट्रेन पुण्यासह सातारा, दौंड, मिरज, सांगली, अहिल्यानगर येथून धावणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या प्रवाशांना प्रयागराजला जाण्यासाठी विशेष गाडी आता उपलब्ध झालेली आहे. केंद्र सरकार व्हिसा पासपोर्ट शिवाय भारतात प्रवेश करण्याबाबत कडक कायदा आणणार आहे आणि जर एखादा परदेशी नागरिक वैध पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय भारतात प्रवेश करणार असेल तर त्याला साधारणतः 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड असणार आहे. प्रयागराज या ठिकाणच्या महाकुंभ मेळाव्यामध्ये आता सहभागी होण्याच्या नावाखाली फसवणूक केली जाते आहे आणि अशा व्यक्तीला अटकही झाली आहे. प्रति व्यक्ती 6,000 रुपये घेऊन ठरल्याप्रमाणे सुविधा न देता फळ काटणाऱ्या सूरज मिश्रा आणि अन्य 2 आयोजकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. त्यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यात सामान्य नागरिकांना विविध आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी गंडवलं, तर आठवड्याभरामध्ये तब्बल 60 लाखांची फसवणूक केली. 4 विविध घटनांमध्ये चोरट्यांनी ही लूट केलेली आहे. याबाबत पोलीस अधिकचा तपास सध्या करत आहेत.
नागपूरमधल्या काटोल रेल्वे स्थानकावरती तेलंगणा एक्सप्रेसमध्ये हैदराबादमधील 3 चोरांना अटक झाली आहे आणि ते दागिने, रोख रक्कम, विदेशी चलन याशिवाय जर आपण पाहिलं तर हे सर्व काही चोरी करून पळत आहे. असं असताना रेल्वे सुरक्षा दल आणि गुन्हे शाखेने त्यांना अटक केली आहे. याशिवाय त्यांच्याकडून 1,55,00,000चा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. सध्या आपण पाहतो महाराष्ट्र राज्य मंडळाने पुढील शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य केली. हा नियम 75% उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आणि खासगी कोचिंग संबंध तोडण्यासाठी महत्त्वाचा आहे. पुण्यात जीबीएसचा प्रकोप सुरू आहे. गेल्या 24 तासांमध्ये 6 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे जीबीएस रुग्णसंख्या 203 वर गेली. जीबीएसमुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 109 रुग्णांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आलेला आहे. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने इंग्लंडचा 142 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 356 धावांचा मोठा डोंगर उभा केला, ज्याच्या प्रत्युत्तरामध्ये संपूर्ण इंग्लंड संघ 214 धावांवरती गारद झालाय. शुभमन गिलने 112 धावांची शतकी खेळी देखील यावेळेस केली आहे. अंतराळात अडकलेले नासाचे 2 अंतराळवीर पृथ्वीवरती मार्च महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे. स्पेस एक्स अंतराळवीरांसाठी आपल्या कॅप्सूल बदलल्या आहेत आणि त्यामुळे 8 महिन्यांपासून अंतराळात अडकलेले बच विल्यम आणि सुनीता विल्यम्स पृथ्वीवरती परतू शकणार आहे. यापूर्वी ते मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्यामध्ये परतण्याची शक्यता होती, मात्र आता ही शक्यता मावळली आहे. बुलढाण्याच्या सारशिव गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेभोवती मोठ्या प्रमाणात अवैध अतिक्रमण करण्यात आले. ते हटवण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी तरुणांनी 300 फूट उंच टॉवरवर चढत आंदोलन या ठिकाणी सुरू केलं असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे. याशिवाय जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही हा पवित्रा या आंदोलकांनी घेतलेला आहे. अकोल्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी एसटी बसची तोडफोड केली आहे. मनसेचं बॅनर हे आता अज्ञातानं फाडल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलेलं आहे. यावेळेस कार्यकर्त्यांनी एसटी बसला लक्ष्य केलं. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी आता थेट पोलीस ठाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. कोतवाली पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करत आशा टॉकीज चौकात मात्र त्यांना ताब्यात घेतलं. 16,50,000 रुपयांच्या घोटाळ्यामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 महिला थोडक्यात वाचल्या. प्रवासी आणि लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे दोन्ही महिला वाचलेल्या आहेत. हृदयाचा ठोका चुकवणारी ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि यानंतरची बातमी खरं तर ज्यांना लग्न करायचंय त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. आता असं मी का म्हणतेय, कारण तुम्हाला लग्न करायचं असेल तर सिबिल स्कोर चांगला ठेवावा लागेल, नाहीतर लग्नाला मुलगी मिळणार नाही हा दावा केला जातोय. आणि खरंच या दाव्यामध्ये किती तथ्य आहे याची आम्ही पडताळणी केली आणि आमच्या पडताळणीमध्ये नेमकं काय सत्य समोर आलं चला पाहूयात. सिबिल खराब, लग्नास मुलींचा नकार. कर्जाचे हप्ते थकल्यानं मुलांची लग्न रखडली. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आपलं लग्न वेळेत व्हावं, आपल्याला सुंदर मुलगी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुलांची लग्न रखडली आहेत. म्हणे सिबिल खराब असल्यानं मुलींनी लग्नाला नकार दिलाय. थोडक्यात काय तर घेतलेल्या कर्जाचा हप्ता चुकल्यानं काहींना लग्नास मुली मिळत नाहीयेत. होय, हे आम्ही म्हणत नाही, तर तसा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. सिबिल खराब असल्यामुळे अनेकांच्या घराचं स्वप्न तुटल्याचं तुम्ही पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. मात्र महाराष्ट्रात सिबिल खराब असल्यानं अनेकांना मुलींनी लग्नास नकार दिलाय. मात्र सिबिल काय आहे हे आधी आपण जाणून घेऊया. कर्ज घेण्यापूर्वी सिबिल तपासला जातो. बँका ग्राहकांच्या क्रेडिटची माहिती ब्युरोकडे पाठवतात. सिबिल क्रेडिटशी निगडीत CIR जारी केला जातो. ग्राहकांना एक क्रेडिट स्कोअर दिला जातो.
सिबिल स्कोअर काय आहे हे कळलं, मात्र मेसेज कुणी व्हायरल केलाय? खरंच अशा कोणत्या जिल्ह्यात सिबिल खराब असल्यामुळे लग्न होत नाहीयेत का, याची पडताळणी करणं गरजेचं आहे. हा मेसेज अकोल्यातील असल्याचं समोर आलं. त्यामुळे आमचे प्रतिनिधी अक्षय गवळींनी गाव शोधून काढलं. ते थेट मूर्तिजापुरात पोहोचले आणि खरंच सिबिलमुळे मुलांना कुणी मुली देत नाहीत का हे जाणून घेतलं. मुलगा काय व्यवसाय करतो किंवा जॉब करतो, शेती करतो की अजून काही करतो, तर त्यामध्ये आता निश्चित मूर्तिजापूरमध्ये असे 2 प्रकार म्हणजे आता समोर आलेले आहे. हा प्रगत समाजामध्ये सिव्हिलचा जो विषय आला, सिव्हिलचा हा फार चुकीचा विषय आहे. कारण सिव्हिल तपासून तो आयुष्यभर त्या मुलीला सुख देईल की दुःख देईल हा विषय आपण आज ठरवू शकत नाही. ते पण त्याची कमाई जर चांगली असली, व्यवस्थित जर सगळ्या गोष्टी जर असल्या, तर त्याला मुलगी द्यायला हरकत नाही माझ्या हिशोबानं. पण सगळ्या जणांनी जर म्हटलं का सिव्हिलच चेक केलं पाहिजे आणि त्याची कमाई जी आहे, कमाई जर व्यवस्थित असेल, सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असेल, हे जर पाहिल्या गेलं नाही तर हे चुकीचं आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सिबिलमुळे अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये लग्न तुटलं. खराब सिबिल असल्यामुळे लग्नास मुली तयार होत नाहीत. सिबिलवरून आर्थिक स्थिती ठरवल्याचा आरोप होतोय. सिबिल खराब असल्यामुळे 2 तरुणांचं लग्न मोडलंय. मूर्तिजापूर शहरातला हा प्रकार उघडकीस आला होता. या संदर्भात आम्ही शहानिशा केली आहे. शहानिशा दरम्यान हा संपूर्ण प्रकार